काय सांगायचं आहे सेम कार्यक्रम पैसा असेल तोपर्यंत पैसा नाही तर चल ग गंगूबाई हौसा फलंदाज बाद विकेट. चला गोलंदाज तयार आहे. यावेळी देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न पहिला चिनू जुमापट्टी नंदू टीमला लागलेला धक्का. त्याच्यानंतर पहा पंच सांगतात गुडघ्यामध्ये मुक्का मार लेग बाय चेक. संघाचं खातं एका धाब्याने खुलं होईल ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या जुमापट्टी नंदू या टीमचं आपल्याला पाहायला मिळेल आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मयूर आहे स्ट्राईक एंडवरती. यावेळेस हो फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉल खाली डाऊन द ग्राउंड सुरेख झैल अजून एक विकेट फलंदाज बाद. हेमंत मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला धावसंख्या कमालीची उभारणं फार महत्त्वाचं राहणार आहे. गिरेवाडी हा संघ देखील एक नामांकित संघ आहे. एक यशस्वी आयोजन जे गिरेवाडी गावामध्ये नेहमी आपण सालाबाद प्रमाणे पाहत असतो आणि निश्चित आज तोच संघ मैदानात खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. खऱ्या अर्थाने पहा हे दोन धुरंधर मैदानात खेळतायत. आज खऱ्या अर्थाने त्या पद्धतीने त्यांना कामगिरी करायची आहे. आज त्या पद्धतीने त्यांना बॅटिंग करायची आहे. आज त्या पद्धतीने त्यांना धावा रोखायच्या आहेत. सेन्सिबल क्रिकेटचा वापर हलक्या हाताने एक सिंगल आलेली आहे आणि संघाची धावसंख्येचा धावफलक या धावसंख्येवरती आपल्याला जाताना पाहायला मिळेल. 2 धावा या धावफलकावरती ते म्हणजे जुमापट्टी नंदू क्रिकेट टीमच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी जी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे या गोलंदाजीमध्ये स्वतःला चांगलं सिद्ध करावं लागणार आहे. याच्यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल मोहन 11 मोरेवाडी आणि धोदानी मिड इनिंग मध्ये टॉस साठी यायचं आहे. लाईन खराब आहे वाईट बॉल आहे चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. स्वतःला संयमता फार महत्वाची आत्मविश्वास फार महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये तुम्हाला कुठल्या क्षणी कुठला निर्णय घ्यायचा याच्यापेक्षा तुम्हाला कुठल्या अवघड प्रसंगी तुम्हाला काही क्षणामध्ये निर्णय घेता आला ना तर तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काही क्षणामध्ये तुम्हाला निर्णय घेता आला पाहिजे तर तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीये. गोलंदाज तयार. लाईन खराब आहे फलंदाजी आपल्याच मात्र कुठेतरी लाईन मिस करतोय आणि पंचाने सांगितलेलं आहे की हाही चेंडू वाईट आहे. चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चुकीची गोलंदाजी ज्या ज्या वेळेस आपण कराल ना त्याचा फायदा जो समोरील संघाला झाल्याशिवाय राहणार नाहीये. शंकर बांगारे ज्यांच्या माध्यमातून 2 षटकार आले तर 300 रुपयाचं पारितोषिक फटका हवेत. बक्षीसचा इतिहास आहे माझ्या कारकिर्दीत 8वा वर्ष आहे. बक्षीस लायला का ते टायमाला खेळाडू पंक्चर झालाच पाहिजे असा इतिहास आहे. मग काही सांगत असं तू बक्षीस लायताना नीट लावा. इथे फलंदाज फेल विकेट. नंदू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. 2 चेंडू खराब हाताळले परंतु त्याच्यानंतर पहा हा चेंडू चांगला हाताळला त्यावरती प्रयत्न चांगले आपल्याला पाहायला मिळालेले आहे. फटका सजवला त्याच्यानंतर पहा क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता त्यानं सुरेख क्षेत्ररक्षण केलं आणि तिथे सुरक्षितपणे झेलही कॅरी केलेलं आहे. त्याच्यानंतर आता नवीन नंदू फलंदाज दाखल होतो. स्ट्राईक वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. चालेल काय चालेल गिऱ्या वाटच्या तू 101 मॉडेल आहात
पहा साईजद्वारे मॉडेल आहे, साईजद्वारे तो खोपड्यातला गडी उंची सगळ्यात कमी, त्याची हेबाचा गडी थोडीशी जास्त, कीपर त्यापेक्षा उंच, यो गडी त्याच्यापेक्षा वाढलेला, बॉलर आता बॉलिंग टिकली तो त्याच्यापेक्षा जाडा. 101 साईजात. आपल्याला पाहू शकाल इथे षटक क्रमांक 2 गोलंदाज विश्वनाथ जो आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती आलेला आहे. षटक क्रमांक 2. भांडी कशा शॉट पण हांडी भांडी खोमली चमली डॉट निर्धाव गंडिया भोंदिया डॉट कार डोकी खाजा येतो भाऊजा. नाही डोकी खाजायला मग वेगळाच शब्द येतो. जाऊया यावेळेस हो पहा कुराडी शॉट परंतु नाही इलाज झाला, तिथून निघाला वराडी शॉट खेळला खुराडी तोही फूस 1. आता संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 5 धाबा ज्या धावफलकावरती आहेत. 5 धाबा धावफलकावरती. 3 ओव्हरची मॅच आहे म्हणजे तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे, तुम्हाला धावांची गरज आहे, त्या धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत, त्या धाबा तुम्हाला बनवाव्या लागतील. यावेळेस हो स्लोवर गतीचा चेंडू होता, एक सिंगल वेगाने बनलेले आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातो, धाबाची संधी स्ट्राइक एंडला 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2च्या मदतीने संघाची धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या आपल्याला 7 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळेल. बॅटिंग करणारा संघ तो म्हणजे जुमापट्टी नंदू. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे गिराचीवाडी आणि त्यांच्या विरुद्ध जुमापट्टी नंदू या 2 टीमच्या दरम्यान जिथून एक संघ विजयी होईल तो मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. क्वार्टर फायनल मध्ये जो सुपर 6 मध्ये कुठला दुसरा संघ दाखल होणार. कालच्या दिवसामध्ये कोमल टेकडे हा संघ स्लोवर गतीचा वापर, तिथे फलंदाज बाद, अजून एक विकेट, फलंदाज बाद. जाऊया नवीन फलंदाज परत स्क्वेअर लेग मध्ये फटका बसलाय बेकार, याचा भोतरा फाटला, देखताय जिलीबीवर मानताय भोजा 5 लाख झाला 3 चकबार 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 इथं ठोका पडला डायरेक्ट चंद्रावर आवाज. काय वा वा काय झालं आजपटीवाला आता झाला दौरा बोलायला गोष्ट झाला आता रेल चिप पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस बेकार भांडी कशा शॉट गडी बारीक इंजन बारीक आवरेज फुल हाता वापरले कापर त्याचा करगोडा सापून येणार वेगळ्या फुगड्या घालून रट्टे मारायला लागला हो. हा काळ्या काय ते धवळ्या थांबला जरा मोजी तुम्हा 12 त्यांच्या काळ्या आहे खालच्या आले तर वरच्या आले गाड्या योकुमार बाकीचं का पाचवी काही म्हणाय सांगता तुमच्याकडे सांगता हो. जाऊया शेवटचा चेंडू तोही ते डॉट. आतापर्यंत धावा धावफलकावरती आलेला आहे 13 धावा. 2 ओव्हरचा 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 13, विजयासाठी 14 धावांची गरज. चला मोहन 11 मोरेवाडी आणि टीम धोदाणी या टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन
धोदाणी क्रिकेट संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो स्वीकारलेला आहे. बॅटिंगसाठी मोहन 11 मोरेवाडी या टीमला आमंत्रित केले आहे. सूर्य आज परत काय सांगायचं उम्या कवडे बार टॉस जिंकलेला आहे रे. माझे पाहण्यात काय लवकर गडी जिंकत नाही. निश्चित यावेळेस बॅटिंग करायची आहे. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. चला बॅटर तयार ठेवा आणि लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये टीम गिरेवाडी. चला जास्तचा वेळ घेऊ नका. अजून खऱ्या अर्थाने आपल्याला सामने कव्हर करायचे आहेत. म्हणजे 2 हा सामना सोडल्यानंतर 2 जे सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. काटवूनवाल्या काटाटून झाला सावध राहा. कोपऱ्या कधी कट मारत ते मग. चला गिरेवाडी आपली सलामीची जोडी पाठवा. अरे दोरे चेंडू तुमच्याकडे आहेत का? यस. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सलामीची जोडी गिरेवाडी क्रिकेट संघाची विलास आनंद त्याच्या सदीला मनोज. ही सलामीची जोडी मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. 14 धाबा एक थोडंसं माफक आबड म्हणायला काय हरकत नाहीये आणि म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाहीये. कारण पहा 18 चेंडूमध्ये जर तुम्हाला 14 बनवायच्या असतील तर माफक आबड म्हणायला काही हरकत नाहीये. आणि निश्चित आता गोलंदाजीसाठी या धाबा रोखण्यासाठी गोलंदाज राजन जो गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 राजन आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतलेली आहे. ती जबाबदारी त्याला पेलायची आहे. कारण 18 चेंडूमध्ये धावा थांबवायच्या आहेत. त्या म्हणजे फक्त आणि फक्त 14. आता या 14 धावांचा जो पाठलाग करायचा आहे गिरेवाडी क्रिकेट संघाच्या या फलंदाजांना. पॉवर प्लेचं षटक आहे. इथे जबाबदारी आहे राजनवरती. कारण फक्त पहा निर्धारित 2 क्षेत्ररक्षक तडिया सर्कलच्या बाहेर. एक लॉंग ऑफ एक लॉंग ऑन. पहिला चेंडू कमालीचा आलाय. टप्पा पडला. थोडीशी उसळी घेतली. फलंदाजाला चेंडू समजलेला नाही आणि तिथे आलेला हा डॉट बॉल. षटकाची सुरुवात मात्र चांगली करून दिलेली आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चांगली सुरुवात गोलंदाजाने खऱ्या अर्थाने या षटकामध्ये करून दिलेली आहे. षटकातील पुढील चेंडू समोर ठेवण्याचा प्रयत्न. लाईन थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. अगदी पंचाने सांगितलं की हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर नाही गेलेला आहे. त्यामुळे हा चेंडू तुम्हाला वाईट आपल्याला घोषित करावा लागणार आहे. स्क्वेअर चेंडू आहे. एक धाव जी धावफलकावरती अर्जित केली जाईल. पुढील चेंडू इथे अपरकटचा फटका समोरच्या दिशेला पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक होता तडिया सर्कल मध्ये. सुरेख झेल कॅरी केलाय. पहिला बॅक थ्रो गिरेवाडी संघाला. पहिला धक्का. अंपर तेव्हाचा फिल्डर का रडत उठला. ओके टमटमीत झाला गडी टमटमीत. चला भरत गिरेवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकावरती भरत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक फलंदाज बाद झाला. दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावांची लयलुट मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. धावा बनवायच्या आहेत. धावा थांबवायच्या आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. दुसऱ्या फेरीतील सामना क्रमांक 1 आणि हा दुसरा डाव. हा धावफलक काही जास्त नाही परंतु क्रिकेटमध्ये जास्त आणि कमी असं काही नाही. तुमचा आत्मविश्वास फार महत्वाचा आहे. त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती तुम्हाला कामगिरी करायची आहे. आता ती कामगिरी कशा पद्धतीने करायची ते आपण ठरवा. त्याला निश्चित त्या पद्धतीने केली जाणार का या मॅच मध्ये. गिरेवाडी क्रिकेट संघासमोर खऱ्या अर्थाने प्रश्नचिन्ह थोडीशी सोप्या पद्धतीचे आहेत. परंतु पहा जुमापट्टी नंदू या टीमचे प्रश्नचिन्ह भरपूर वाढलेले आहेत. कारण धावा कमी आहेत आणि चेंडू जास्त आहेत. यावेळेस चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये कुणीच नाहीये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करेल. एक सिंगल बनले. शेवटच्या क्षणाला चेंडू स्टॉप केलेला आहे. 2 धाबा कंप्लीट. व्हेरी गुड क्षेत्ररक्षण. व्हेरी गुड जबरदस्त. आणि तिथे त्याच वेगाने 2 धाबा इथे कंप्लीट होतील.
संघाची धावसंख्या 3 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळेल. 14 धावांचा पाठलाग सुरू आहे. 3 धावा बनलेल्या आहेत. 11 धावांची आवश्यकता. अजूनही मॅच मध्ये षटक क्रमांक 1 सुरू. हलक्या हाताने पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक यो फिल्डर चांग 22 वर देव आहे ना रे. बरोबर गडी असत यश टेन्शन नको जाऊ. पहा जुमापट्टी गावचा सुपुत्र केतन टनाटन कलोत्याचा जावई यंदा होणार आहे. हा गडी कसा उभा राहिला ताट. घाबरू नको ना बेटे आम्ही याव. काल नंद्री तुला म्हणा रागाना राहिला आहे नाही असला. चला गोलंदाज इथे तयार आहे. पुन्हा एकदा उलटाच बॉल. पुन्हा एकदा पॉइंट हो क्षेत्ररक्षकाची उंची कमी आपल्याला पाहायला मिळेल. प्रयत्न अतिशय उंच होते परंतु उंची कमी. एक सिंगल आणि सिंगल धावफलक पुढे ठेवला जातो. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला. गोलंदाजी तुम्हाला चांगली का करावी लागणार आहे कारण इथे तुमचे चेंडू जास्त आहेत. धावा इथे तुमच्या कमी आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्हाला गोलंदाजी ही चांगलीच करणं अपेक्षित राहील. पॉइंट मध्ये विकेट कीपर बीट. आता डायरेक्ट हिट. एक धाव वेगाने चोरटी धाव म्हणायला हरकत नाही. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. 8 धावेची गरज आहे. प्रकाश नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू 8 धावा. 14 धावेचा पाठलाग सुरू आहे. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेले आहेत सध्याच्या स्थितीमध्ये. चला गोलंदाज मार्क होती. प्रकाश प्रकाशचा हा चेंडू पहा काव कॉर्नर झोन मध्ये क्षेत्ररक्षण डीप मध्ये होता. थोडासा फंबल झाला. पहा लॉंग ऑनला आलेला आहे क्षेत्ररक्षण तेवढंच वेगानं थ्रो आला परंतु थोडासा वाईट आला. 2 धावा. 6 धावांची आता आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग चांगली सुरू आहे. षटक क्रमांक 2 आहे. पहा रिक्स घ्यायची आहे ती म्हणजे गोलंदाजाला कारण पडला तर षटकार नाही तर विकेट या पद्धतीने गोलंदाजी करावी लागणार आहे तरच आपण या धावा थांबवू शकता. आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक सूत्र वापरायचं आहे की इथे पहा नशिबात असेल तर ते कुणीच तुमचं हिसकावू शकत नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न सुपला काय गडी उकला आणि काय सुपला होता नको करू. हा नाही काय सांगायचं आहे खाजून मध्ये नाही आता खाजून इथे जरूर प्रयत्न कमालीचे. जरी चेंडू भरपूर असला क्रिकेटमध्ये पहा शक्यतो आपल्याला ज्यावेळेस रिक्स घ्यायची असेल त्याच वेळेस रिक्स घ्यावी लागते. आणि इथे आलेला हा डॉट बॉल. 9 चेंडू आणि 6 धावांची गरज. 9 चेंडू 6 धावा. किशोर शिंगवा आहे का? समीकरण फार त्यांच्यासाठी सोपं होतं. शेवटच्या क्षणापर्यंत भरपूर काही त्यांना शिकायला मिळालं इथे पाहायला मिळेल. स्लोवर गतीचा बॉल पॉइंट मध्ये पिक केलेला आहे. वेगाने चेंडू मध्ये सीमारेषा क्लिअर करेल. 4 धावा आल्यात. चौकार.